नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन आवरून बाहेर जात आहेत आणि त्यावेळेस त्यांची एक नटकट अशी नोकझोक चालू आहे. सायली आवरण्याचा प्रयत्न करते तर अर्जुन तिला म्हणतोय की सुभेदारांच्या घरातल्या महिलांना खूप वेळ लागतो आवरण्यासाठी, पण पुरुषांना मात्र अजिबात वेळ लागत नाही. हे बघ, नुसता कांगवा इकडे इकडे फिरवायचं झालं आमच्या आवरून आणि घड्याळ घालायचं बस. अजून काय लागतं आम्हाला, पण तुम्हाला मात्र ना खूप खूप वेळ लागतो, असं तो तिची चेष्टा करत आहे. तर सायली म्हणते, अच्छा आम्हाला वेळ लागतो आणि तुम्हाला अजिबात वेळ लागत नाही. मग आरशापुढे अर्धा अर्धा तास उभारून तुम्ही काय करता? कंगवा हातात घेऊन एकदा इकडून भांग पाडून बघता, एकदा तिकडून भांग पाडून बघता. हे कोण करतं? अर्धा अर्धा तास तुम्हाला वेळ लागतो, मला वेळ लागत नाही. मी फक्त 3 मिनिटांमध्ये तयार होते म्हणतो, मला अजिबात वेळ लागत नाही. पण आता सायली पण चिडल्यासारखं करत असते आणि म्हणते, अच्छा मी पाहिलंय सगळ्यांना वेळ लागतो, बाबांना सुद्धा वेळ लागतो, तुम्हाला सुद्धा वेळ लागतो आणि अश्विन त्यांना सुद्धा वेळ लागतो. जेव्हा ती अश्विनचं नाव घेते तेव्हा एकदम ती थांबते आणि म्हणते, पण अश्विनच्या बायकोचं आजकाल काय चाललं ना, ते मात्र माझ्या लक्षात येत नाही. तेव्हा अर्जुन देखील थोडासा सिरियस होतो आणि म्हणतो, का काय झालं? ती म्हणते, तिचं जे काही चाललेलं आहे ना ते सगळं खोट चाललंय असं मला वाटतं, कारण ती खोट बोलते असं तिच्या वागण्यातून स्पष्टपणे जाणवतं. खोटारडी प्रिया आता इथे त्या ठिकाणी आलेली आहे ज्या ठिकाणी महिप्तला किडनप करून ठेवण्यात आलेलं होतं, पण त्या ठिकाणी महिप्त नाहीये, तर नागराज पण त्या ठिकाणी नाही. आणि आता ती नागराजला फोन करते. नागराजला फोन केला तरी नागराज मात्र फोन उचलत नाही आणि त्यामुळे प्रियापुरती घाबरून गेलेली आहे. काय झालं असेल? नागराजचं काय झालं असेल? का महिप्तने नागराजला मारून टाकलं असेल? का तसं झालं असेल तर बरंच आहे असा देखील विचार ती करते. पण वेगळं काय झालं असेल तर कदाचित नागराजनेच महिप्तला मारलं असेल. तर नक्की काय झालं असेल? का ते दोघे एकत्र आले असतील? नक्की काय झालं याचा आपण शोध घेणं गरजेचं आहे, कारण ते दोघं जर का एकत्र आले तर ते मला जिवंत घरापर्यंत सुद्धा जाऊ देणार नाहीत. असा विचार करून ती पुन्हा एकदा नागराजला फोन लावते. नागराज मात्र अजिबात फोन उचलत नाही आणि नागराज फोन उचलत नाही. त्यामुळे प्रिया खूपच घाबरलेली आहे. काय झालं याचा शोध लावणं आपल्याला गरजेचं आहे, अन्यथा माझं काही खरं नाहीये. ती आसपासच्या सगळ्या वस्तू नीट पाहते तेव्हा तिला जाणवतं की इथे तर एक पाण्याचा माठ होता, तो पाण्याचा माठ मात्र इथे दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ नक्कीच नागराजने महिप्तला कुठेतरी शिफ्ट केलेलं असणार आहे. संशय आता प्रियाला येत आहे आणि त्यामुळेच तो माठ घेऊन इथून गेलेला आहे. पण त्याने आता महिप्तला कुठे शिफ्ट केलेलं असेल आणि आपला फोन तो का उचलत नाहीये हे मात्र प्रियाच्या लक्षात येत नाही. पण जे काही गोष्ट चालू आहे ती खूप खतरनाक आहे हे प्रियाच्या लक्षात आलेलं आहे. नागराज जे काही करतोय ते आपल्याला समजलंच पाहिजे असं देखील तिला वाटत आहे. हे दोघं जर का एकत्र आले तर आपल्याला जिवंत सोडणार नाहीत. यामुळे प्रियापुरती घाबरून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे नागराजने महिप्तला वेगळ्याच ठिकाणी घेऊन आलेला आहे. नागराजने महिप्तच्या डोक्याला मलमपट्टी देखील केलेली आहे आणि तो त्याला वेगळ्या ठिकाणी लपून ठेवण्यासाठी घेऊन आलेला आहे. गाडीच्या पाठीमागे त्याने त्याला टाकलेलं असतं आणि तो त्याला प्रियापासून दूर एका ठिकाणी घेऊन आलेला असतो. त्यानंतर तो गाडीचं मागचं दार उघडतो आणि महिप्तला त्यातून बाहेर काढतो. अक्षरशः तो महिप्तला ओढत ओढत एका ठिकाणी घेऊन चाललेला आहे. महिप्त अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे आणि तसंच त्याने त्याला ओढत घेऊन जायला सुरुवात केलेली आहे. महिप्तला अक्षरशः फरफटत फरफटत ओढत त्याने एका ठिकाणी ठेवण्यासाठी त्याला घेऊन गेलेला आहे. तर इकडे सायली जे काही बोलत आहे त्यामुळे अर्जुन देखील असा शांत झालेला आहे. नक्की प्रियाचं काय चाललंय ते आपल्याला समजलं पाहिजे असं आता अर्जुनला देखील वाटत आहे आणि तो म्हणतो, तुला खरंच वाटतं का ती खोट बोलते? तेव्हा सायली म्हणते,
हो, मला खात्री आहे की ती नक्कीच खोट बोलत आहे आणि त्यामुळे मी तिच्या मैत्रिणीला फोन करणार आहे, असं म्हणून तिने पराजक्ता पालकर नावाच्या मुलीला फोन लावलेला आहे आणि पराजक्ता पालकर सायलीला सांगते की प्रिया आणि माझं बोलणं गेले 2 वर्ष झालेलंच नाहीये आणि हे ऐकल्यावर प्रियाचं नक्की काय चाललंय यावर मोठा प्रश्न आता सायली आणि अर्जुन यांच्या पुढे निर्माण झालेला आहे. सायली तिला म्हणते की तुमचं बोलणं झालं नसलं तरी पार्टी झालेली आहे याबद्दल तुला काहीतरी माहिती असेल किंवा श्रुती काळे हिच्याबद्दल तुला काही माहिती असेल तर सांग. तर ती म्हणते पार्टी कसली पार्टी, अगं पार्टी वगैरे काही झालेलीच नाही. तेव्हा सायली म्हणते मग मला श्रुती काळेचा नंबर देतेस का. तेव्हा पराजक्ता पालकर म्हणते की हो, मी तुला नंबर पाठवून देते, पाहिजे तर तू तिच्याशी बोलून घे. आता दोघांच्याही लक्षात आलंय की नक्कीच प्रिया काहीतरी वेगळंच करत आहे आणि त्यानंतर सायली आणि अर्जुन यांनी श्रुती काळे हिला सुद्धा फोन लावलेला आहे आणि तिने देखील सांगितलेलं असतं की पार्टी वगैरे असलं काही झालेलं नाहीये. तर पराजक्ता पालकरकडून मिळालेल्या माहितीमुळे सायली आणि अर्जुन आता या गोष्टीवर फिक्स झालेले आहेत की प्रिया नक्कीच खोट बोलत आहे. प्रियाचं वेगळं काहीतरी चालू आहे आणि प्रिया खोट बोलून घराच्या बाहेर पडत आहे आणि त्यानंतर ज्या हॉटेलला तिने सांगितलेलं असतं की पार्टी झालेली आहे त्या ठिकाणी देखील फोन लावण्यात आलेला आहे. अर्जुन सायलीला सांगतो की ते हॉटेल स्काय ब्लू आहे आणि त्या ठिकाणी आपण चौकशी करणं गरजेचं आहे आणि लगेच इंटरनेटवरून त्या ठिकाणचा नंबर काढून अर्जुनने त्या ठिकाणी सायलीला फोन लावायला लावलेला आहे. आणि जेव्हा सायली फोन लावते तेव्हा त्या दोघांनाही धक्कादायक माहिती मिळते. जेव्हा सायली फोन लावते तेव्हा तिकडचा व्यक्ती बोलतो की आमच्या हॉटेलचं रिन्युएशनचं काम चालू आहे आणि त्यामुळे आम्ही रात्री 11च्या नंतर पार्टी काय सध्या हॉटेलमध्ये कसलीच पार्टी चालू नाहीये असं सांगण्यात आलेलं असतं. आणि हे ऐकल्यावर अर्जुन आणि सायलीला तर मोठा धक्काच बसलेला आहे. पहिल्यांदा श्रुती काळे हिच्याबरोबर प्रिया कोठेच गेलेली नव्हती, त्याचबरोबर स्काय ब्लू हॉटेलमध्ये कसलीच पार्टी नव्हती, असे सगळे पुरावेच आता त्यांना प्रियाच्या विरोधात मिळालेले असतात. आणि सायलीने देखील या सगळ्या लोकांचं बोललेल्याचे ऑडिओ देखील रेकॉर्ड करून ठेवलेले असतात. म्हणजे जर का प्रिया खोट बोलली तर तिला हे सगळं ऐकवण्यात यावं अशा उद्देशाने सायली आणि अर्जुन यांनी ते पुरावे एकत्र आणलेले असतात. अश्विनला प्रिया किती फसवते हे त्यांना माहिती असतं आणि त्यामुळेच आता अश्विनच्या समोरच प्रियाला उघड पाडायचं आणि प्रिया किती खोटारडी आहे ते अश्विनच्या समोर आणायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं. तर त्यानंतर जेव्हा सगळे एकत्र असतात तेव्हा प्रियाविषयीचं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. प्रिया किती नालायक आहे या विषयावरच खरं तर ते बोलत असतात. प्रिया अश्विनशी एवढं भांडली तरी देखील तिला काहीच वाटलं नाही आणि आज सुद्धा ती घराच्या बाहेर निघून गेलेली आहे. खरंच या प्रियासारखी मुलगी मी आयुष्यात बघितलेली नाही असं कल्पना बोलत असते. तर अस्मिता सांगत असते माझं आणि सचिनचं भांडण झालं ना तर मला अन्न गोड लागत नाही, पण ही पोरगी मात्र नरडाल उस्तर खाते आणि बाहेर जाते आणि तिला जे काही करायचं ना तेच करते. ही नक्की प्रिया कसल्या मातीची बनलीये ना तेच मला कळत नाही, पण मला एक चांगलं माहिती आहे तिच्या काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय ती असं वागत नाही असं देखील अस्मिताने सांगितलेलं असतं. अस्मिताला प्रियाचं वागणं चांगलंच खटकलेलं आहे आणि ती जे काय करते आहे ते सगळ्याच्या समोर यायला पाहिजे असं तिला देखील वाटत आहे. तर इकडे अर्जुन आणि सायली यांनी मात्र तिच्या विरोधात चांगलेच पुरावे जमा केलेले आहेत, पण ते अजून कोणालाच काहीच बोलत नाहीत. आणि तेवढ्यात प्रिया घरात आलेली असते. अचानक प्रिया आलेली पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. सकाळी जाऊन डायरेक्ट रात्री माघारी येणारी प्रिया आज चक्क लवकर आलेली आहे आणि त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात देखील बघा आज तर ती इतक्या लवकर आली आहे, आज दिवस कुठून उगवला आहे तेच बघायला पाहिजे असं त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा सायलीने मात्र आता प्रियाचा रस्ता अडवलेला आहे आणि ती प्रियाला म्हणते
तू कुठे गेली होतीस ना ते मला आत्ताच्या आत्ता सांगायचं. तेव्हा प्रिया चिडते आणि म्हणते, तू माझा रस्ता सोड आणि मला माझ्या रूममध्ये जाऊ दे. पण सायली मात्र रस्ता अडवून धरते आणि म्हणते की नाही, आता आम्हाला ऐकायचंच आहे की तू कुठे गेलेली होतीस ते सांग. तेव्हा परत एकदा प्रिया चिडून तिच्या अंगावर जात म्हणते, मी तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये, समजते ना तुला. मी तुला सांगणार नाही मी कुठे गेलेलो होते. तुला काय करायचं ग, कशाला मध्ये चोमडेपणा करते, असं म्हणून तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करते. पण सायली मात्र बाजूला होत नाही. आणि आता सायलीच्या मदतीला अर्जुन देखील आलेला आहे. अर्जुन पण तिला तोच प्रश्न विचारतोय, ठीक आहे ती तुला जाऊ देईल, पण तुला एका प्रश्नाचं उत्तर द्यायला काय हरकत आहे, फक्त तू सांग ना आता कुठे गेलेली होती ते. तेव्हा ती मात्र उत्तर देत नसते. आणि तेवढ्यात तिथे अश्विन देखील आलेला असतो. आणि मग सायली म्हणते की अश्विन भाऊजी, तुम्ही विचारा हिला आता कुठे गेली होती. तेव्हा अश्विन देखील प्रियाला विचारतो, प्रिया सांग ना त्यांना कुठे गेली होती, तुला सांगायला काय हरकत आहे. प्रिया म्हणते, तू आता यांचं बोलणं ऐकून माझ्याशी बोलणार आहेस का, तुला पण असं वाटतं का मी बाहेर कुठेतरी निघून गेलेले होते. मी माझ्या कामासाठी गेले होते आणि मी कोणाला सांगायला बांधलेली नाहीये, असं प्रिया बोलत असते. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे मग त्या दिवशी तू पार्टीला कुठे गेली होती ते सांग. तेव्हा ती म्हणते, मी सांगितलं होतं ना तुला, आता तेच सांगण्याची काही गरज नाही. तेव्हा प्रियाला सायली सांगते की त्या दिवशी तू पार्टीला गेलेली नव्हती. आणि हे ऐकल्यावर प्रिया पुरती घाबरून गेलेली आहे. ती म्हणते, मी पार्टीलाच गेलेली होते, पण मी कशाला सांगू तुला काय करायचं, तू जा बरं इथून, असं म्हणून ती सायलीला धुडकून लावण्याचा प्रयत्न करत असते. पण आता ही सगळी माहिती अश्विनला पाहिजे असते. अश्विन म्हणतो, अगं ते सांगतायत ना तर लाव ना त्या मैत्रिणीला फोन. पण आता प्रिया म्हणत असते की अश्विन, तू काय यांच्या ऐकायला लागलास, अरे ते काहीही बोलतायत. तेव्हा सायली म्हणते, मी काहीही बोलत नाहीये, मी अगदी सत्य बोलत आहे. त्या दिवशी पार्टी झालेलीच नाहीये आणि तू श्रुती काळेच्या घरी गेलेलीच नव्हतीस. प्रिया म्हणते, काही पण बोलू नकोस उगीच आमच यात भांडण लावण्यासाठी, तू काहीही बोलू नकोस. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं आत्ताच्या आत्ता लाव ना त्या काळेला फोन आणि सांग यांच्या समोर लाऊडस्पीकर लावून कर क्लिअर का मी लावू फोन, सांग. पण तेवढ्यात स्वतः सायलीनेच एक रेकॉर्डिंग ऑन केलेलं असतं आणि त्यावर ती श्रुतिका काळे बोलत असते आणि ती सांगत असते की माझी आणि प्रियाची भेट झालेली नाही, गेले 2 वर्ष झालं आम्ही एकमेकींना भेटलेलोच नाही आहोत. आणि हे सगळं ऐकतं असताना अश्विनला मात्र भलताच मनस्ताप होत असतो. त्यानंतर ती म्हणते, अरे अश्विन यांचं काय ऐकतोस तू, पार्टी झालेली आहे, मी तुला सांगितलं ना स्काय ब्लू हॉटेलला पार्टी झालेली आहे त्या श्रुती काळेचं, तू काय ऐकतोयस. तेव्हा अश्विन म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर पुढचं रेकॉर्डिंग लावलं जातं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये स्काय ब्लू हॉटेलमध्ये कसलीच पार्टी झालेली नाहीये. स्काय ब्लू हॉटेल हे रिनोव्हेशनसाठी काम करत आहे आणि त्यामुळे तिथे कसलीच पार्टी होत नाही, हे देखील सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि हे ऐकल्यानंतर तर आता अश्विनला काय करावं तेच कळत नाही. तर प्रताप देखील चिडलेला असतो. तो म्हणतो, या मुलीचं नक्की काय चाललं ना तेच कळत नाहीये. तर आता अश्विन देखील चिडतो आणि म्हणतो, म्हणजे तू धादात खोट बोलतेस. पहिल्यांदा मी कितीदा तरी तुला सांगितलेलं आहे की तू असं खोट बोलू नको, पण तू मात्र ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीयेस. तू नेहमी खोटच बोलत आलेली आहेस. तर इकडे महिप्तला त्याने एका ठिकाणी आणलेलं आहे आणि नागराज त्याला सांगतोय, महिप्त जागा हो, असं म्हणून तो महिप्तच्या तोंडावर पाणी मारत आहे आणि महिप्तला जागा करत आहे. आणि जागा करून त्याला सांगत आहे की महिप्त, तुला माहिती आहे मी कुठे आणलंय, अरे तुझ्याच गॅरेजमध्ये आणलेलं आहे. आता तुझी माणसं तुला सगळीकडे शोधतील, पण त्यांना हे लक्षात येणार नाही की महिप्त आपल्याच गॅरेजमध्ये असणार आहे. कारण मागच्या वेळेस पक्क्याने मला सांगितलेलं होतं
की तुझ्या गॅरेजची चावी तिथेच बाहेर खिडकीच्या खाली ठेवलेली असते आणि त्यामुळे मी तिथली चावी घेतली आणि तुला आता तुझ्याच गॅरेजमध्ये आणून बंदिस्त करून ठेवलेलं आहे. आता तू कुठे आहेस ना ते कोणाला देखील समजणार नाही. आता इथे निवांत पडून राहायचं, नुसता आराम करायचा, दुसरं काही काम करायचं नाही, समजतंय का महिप्त? असं म्हणून नागराज हसायला लागलेला आहे. महिप्तची चांगलीच फजिती त्याने केलेली आहे. महिप्तला त्याने आता शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि महिप्तला बोलायचं असतं तेव्हा तो म्हणतो, थांब, तुझ्या तोंडातला रुमाल काढतो म्हणजे तुला बोलता येईल. आणि जेव्हा महिप्त जागा होतो तेव्हा त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, नागराज शेठ, तुम्ही माझ्याबरोबर जे काही केलंय ना याचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. 113% 113% तुम्हाला याच ठिकाणी मी गाडणार आहे. तर इकडे प्रिया खोटं बोलते हे आता सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे, कारण पराजक्ता पालकर, त्याचबरोबर श्रुतिका काळे आणि स्कायब लू हॉटेल या तीनही ठिकाणचे रेकॉर्डिंग सायली आणि अर्जुन यांनी अश्विनला ऐकवलेले आहेत आणि त्यामुळे प्रिया कोणत्याच पार्टीला जात नव्हती हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे प्रिया सर्वांशी धादात खोट बोलते हे देखील आता सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे. विशेषतः अश्विनच्या तर हे चांगलंच लक्षात आलेलं आहे आणि तेव्हा अश्विन पुरता प्रियावर चिडलेला आहे आणि तो म्हणतोय की मग तू कोठे होतीस ते मला सांगणार आहेस का नाही? तर प्रिया म्हणते, म्हणजे अश्विन, अरे मी सांगते, म्हणजे पार्टी झालेली होती, तू काय यांचं ऐकतोयस हे ऐकल. यावर तर अश्विन अजूनच चिडतो, अगं प्रिया, तुला काय करायचंय? तू सांगशील का मला नक्की अजून किती खोट्या गोष्टी तू सांगणार आहेस? एक खोट, दोन खोट, खोट्यानंतर खोट, एक खोट लपवायला दुसरं खोट, म्हणजे नुसतं धादात खोट बोलणारी व्यक्ती तू आहेस. तुझ्या एवढी खोट बोलणारी व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाहीये. असं तो डायरेक्ट प्रियाला बोलत आहे. हे सगळं घरचे सर्व सदस्य ऐकत आहेत. सुभेदारांचं नाक नेहमीच या पोरीने कापून ठेवलेलं आहे. अगं मागच्या वेळेस जो प्रकार केलाय तो काय पुरेसा नव्हता का म्हणून अजून तुला घाणेरडा प्रकार करायचा आहे? नक्की तुझं काय चाललेलं आहे ते आम्हाला सांगशील का? आता तरी बोलशील का की तुझं काय चाललंय? तू कुठे जातेस, कुठून येतेस आणि दिवसभर तू काय करत असतेस? असा प्रश्न आता अश्विननेच विचारायला सुरुवात केलेली आहे. पण अश्विन इतका चिडलेला आहे. अश्विन म्हणतो, पण हे सगळं विचारून तरी काय उपयोग आहे? आता त्यावर तुझं उत्तर काहीतरी तयार असणार आहे आणि ते सुद्धा सगळं उत्तर धादात खोटंच असणार आहे. तुझ्याशी काही बोलायची इच्छाच मला राहिलेली नाहीये. असं कर आता तू माझ्याशी बोलूच नको आणि मी तुझ्याशी बोलत नाही असं म्हणून अश्विन त्याच्यापासून निघून जात आहे. अश्विनला आपल्याविषयी सगळं काही समजल्यामुळे प्रिया देखील आता एकदम परेशान झालेली आहे, कारण तिला कळलंय की जो व्यक्ती आपल्या पाठीशी होता आता तो व्यक्ती देखील आपल्या पाठीशी राहणार नाही, कारण सायली आणि अर्जुन यांनी प्रियाची पुरती वाट लावून टाकलेली आहे. सायली आणि अर्जुन यांनी सर्वांच्या समक्ष हे सिद्ध केलंय की सायली खोटारडी तर आहेच, ती सर्वांबरोबर खोट बोलते, अश्विन बरोबर देखील ती खोटच वागते. हे देखील आता सिद्ध झालेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन बोलत असतात तेव्हा अर्जुन सांगतोय की जर का माझ्या कुटुंबावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्या व्यक्तीला मी जिवंत सोडणार नाही. माझी प्रायोरिटी म्हणजे माझं कुटुंब आहे आणि त्यामुळे जर का माझ्या कुटुंबाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला मी अजिबात सोडणार नाही. तर प्रताप म्हणतोय की नागराज जर का सुमनचे एवढे हाल करत असेल तर आपण रविराजला ह्या सगळ्या गोष्टी सांगूया आणि नागराजवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करून आपण नागराजला जेलमध्ये टाकूया. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता सर्वांचं ठरलंय की नागराजच्या विरोधात स्ट्रॉंगपणे उभं राहायचं आणि नागराजला पोलीस कोठडी कसली असते ते आता दाखवणं गरजेचं आहे असं ठरलेलं आहे. तर इकडे नागराज आणि महिप्त बोलत आहेत आणि महिप्त नागराजला म्हणतोय की नागराज, तू जे काही केलेलं आहेस ना त्या गोष्टीचे वाईट परिणाम
तुला भोगावे लागणार आहेत तेवढं लक्षात ठेव. तुला असं वाटत असेल की इथं आणून तू मला लपवून ठेवशील, पण तू जास्त काळ इथं मला लपवून ठेवू शकणार नाही, असं महिप्त त्याला बोलत आहे. आता सायली आणि अर्जुन यांनी तर ठरवलंय की नागराजला चांगलीच अद्दल घडवायची आहे. सुमनला तो एवढा त्रास देतोय तर त्याला आता जेलमध्येच टाकायचं आहे. आणि त्यासाठी आता सायली आणि अर्जुन काय करणार आहेत, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.